हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? लास्ट 15 डेजचा स्टडी प्लॅन ऐकायचा आपल्याला IBPS PO मेन्ससाठी. ठीक आहे, तर शेवटच्या 15 दिवसासाठी आपण सब्जेक्ट वाईज पण जाऊ आणि ओल्ड न्यू दोन्ही स्टुडंटसाठी मी सांगतो, फक्त व्यवस्थित नीट ऐका. इंग्लिश पासून जर चालू केलं तर शेवटच्या 15 दिवसासाठी इंग्लिशसाठी मॅडमनी ऑलरेडी चॅनलवरती डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगसाठी खूप मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचा एक स्पेसिफिक व्हिडिओ पण बनवला, ज्याचं खूप जास्त मुलांनी कौतुक केलं. तर पहिले तो व्हिडिओ बघा, त्यात तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. प्लस इंग्लिशचा सर डिस्क्रिप्टिव्हच्या व्यतिरिक्त जे प्रॉपर इंग्लिश आहे आपलं, त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी जी प्लेलिस्ट आहे ना, ती आम्ही टेलिग्राम चॅनलवरती टाकू. तर बस टेलिग्रामची प्लेलिस्ट आणि मॅडमचा डिस्क्रिप्टिव्हचा व्हिडिओ, याच्यात तुमचं कव्हर होऊन जाईल. जुने मुलं असो किंवा नवीन असो, क्लिअर होऊन जाईल. जर इंग्लिशचा थोडा अजून जास्त फोबिया असेल तर एखादी मॉक सबमिट करून थोडंसं पॅटर्न्स बघू शकता तुम्ही. ठीक आहे, ते एक चांगलं आहे. GA साठी सर, GA साठी आता 2 टाइप्स येतील, ओल्ड आणि न्यू. नवीन मुलांनी GA साठी आता जास्त वेळ नाही तुमच्याकडे, 15 दिवस आहे. तर ओम सरांनी जून महिन्याचे बेस्ट 200 टाकलेले आहेत. तर जूनचे बेस्ट 200, जुलैचे 200 एवढं जरी केलं नवीन मुलांनी तरी चालेल. आणि जुन्या मुलांनी सर, जुन्या मुलांनी मात्र तुम्ही जो काही सोर्स आतापर्यंत फॉलो केला होता तो सोर्स प्रॉपरली रिवाइज करा. रिव्हिजन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर होईल तेवढ्या जास्तीत जास्त क्विझेस द्या. पण क्विझेस देताना एक लक्षात ठेवा की तुम्ही ते वाचलेलं पाहिजे आधी. नुसतं रॅन्डम क्विझेस देऊ नका. लेट्स से ऑक्टोबरचं काहीच वाचलेलं नाहीये, सप्टेंबरचं, तरी तुम्ही क्विझेस देता, तसं नका करू. ठीक आहे, पण जे वाचलेले त्या सगळ्यांना रिवाइज करा. त्यानंतर सर, आम्ही जोही सोर्स आतापर्यंत वापरला असेल तो कंटिन्यू केला तरी चालेल. पण नवीनने मला असं वाटतं आता ओम सर जेवढं घेतात तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे, आता त्यानंतर राहिलं आपलं कॉन्ट आणि रिझनिंग. ठीक आहे, तर रिझनिंगचं यश सरांनी खूप जास्त क्रिटिकल रिझनिंगचे व्हिडिओज घेतलेले आहेत युट्यूबला. संपूर्ण बॅच पण सांगितलेली आहे आणि भरपूर काही आहे. उद्या परवा पण त्यांच्या पुढे सेशन्स असतील, त्या सेशनला लाईव्ह जॉईन करा. सरांना विचारा, सर बाकीचं मटेरियल कुठे काय जर सापडलं नाही तर बाकी सगळं युट्यूबला आहे. आम्ही त्याची पण प्लेलिस्ट तुम्हाला टेलिग्रामला देतो. पण तेवढं करा, मेन्सचं खूप भारी मटेरियल भेटेल. आणि सर कॉन्टची आपली प्लेलिस्ट आहे, त्यात पण सगळं रिलिव्हंट आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण सर जर आम्ही नवीन असेल तर आता आमच्याकडे टाइम नाही तेवढा, तर आम्ही काय करू, तर मला असं वाटतं त्यांनी ह्या सगळ्या स्टडी प्लॅनचे हे सगळे व्हिडिओज जरी बघितले तरी चालेल. तुम्ही मॉकवर जास्त भर नका देऊ नवीननी, पण जुन्यांनी मात्र मॉक नक्की द्या, सेक्शनल द्या. आणि मॉकचं नीट ऐका, IBPS PO मेन्सची नाही दिली तरी चालेल. SBI क्लर्क मेन्स, IBPS क्लर्क मेन्स दिल्या तरी चालतात. ठीक आहे, त्यांच्या मॉक पण चालतील. आणि एक मला असं वाटतं सगळ्यांनी फुल लेंथ ट्राय मारून बघा IBPS PO 4-5 दिवसानंतर, म्हणजे तुम्हाला फील येईल. बाकी डिटेलमध्ये आपण अजून काही डाऊट्स असतील तर विकली टॉकमध्ये घेऊन टाकू. ठीक आहे, संडेला आपलं विकली टॉक राहीलच, त्याच्यामध्ये सगळं कव्हर होऊन जाईल. तर सगळे सेक्शन्स कव्हर झाले. स्टील सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि अजून काही डाऊट असतील तर संडेला विकली टॉकमध्ये आपण कव्हर करू. ठीक आहे, चला, थँक्यू, बाय बाय, गुड डे.